नमस्कार. पुण्याहून कोकणाला जायचं म्हणजे एक वेगळंच सुख आणि आता हा प्रवास आणखी सोपा होणार आहे असं म्हटलं जातंय. पण थांबा, ही गोष्ट फक्त एका नवीन रस्त्यापुरती मर्यादित नाहीये. याच्यामागे एक खूप मोठं आर्थिक स्वप्न आहे. एक असं स्वप्न जे एका अगदी अगदी लहानशा अडथळ्यामुळे अपूर्ण आहे. आज आपण हेच बघणार आहोत की कसा फक्त 7 किलोमीटरचा एक रस्ता हजारो कोटींच्या भविष्याला रोखून धरतोय. म्हणूनच हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा जो नवीन मार्ग बनतोय तो फक्त पर्यटकांसाठी एक सोयीस्कर शॉर्टकट ठरणार आहे की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी एक नवी जीवनरेखा? याचं उत्तरच आपल्याला या संपूर्ण प्रकरणाचं महत्त्व समजावून सांगेल. या विश्लेषणात आपण सर्वात आधी या नवीन कोकण शॉर्टकटबद्दल बोलू. मग दिघी बंदराच्या भव्य योजनेकडे वळू. त्यानंतर त्या 7 किलोमीटरच्या कोढ्यामागचा कारण शोधू. या दीर्घाईमुळे प्रदेशाचं भविष्य कसं थांबलं आहे ते पाहू आणि शेवटी ही प्रशासकीय दरी कशी सांधता येईल यावर एक नजर टाकू. सध्या बघा, पुण्याहून कोकणात जायचं असेल तर प्रमुख मार्ग आहे ताम्हिणी घाटाचा. मार्ग खूप सुंदर आहे, यात शंका नाही. पण सुट्ट्यांच्या दिवसात किंवा पावसाळ्यात इथली वाहतूक कोंडी अक्षरशः डोकेनुखी ठरते. तासनतास गाड्यांच्या रांगा लागतात आणि अपघातांचा धोका तर असतोच. याच समस्येवर तोडगा म्हणून एका नवीन मार्गाची योजना तयार झाली. हा मार्ग जर पूर्ण झाला तर पुणे आणि कोकणमधलं अंतर तब्बल 30 ते 50 किलोमीटरनी कमी होईल. म्हणजे विचार करा, वेळ तर वाचेलच, पण सोबत इंधनाचीही मोठी बचत होईल. पण जसं मी सुरुवातीला म्हणाले, ही गोष्ट फक्त प्रवाशांच्या सोयीपुरती नाहीये. या रस्त्याचं खरं आणि मोठं महत्त्व जोडलेलं आहे एका भव्य राष्ट्रीय प्रकल्पाशी. आणि तो प्रकल्प म्हणजे दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र. हा रस्ता त्या महाप्रकल्पासाठी अक्षरशः एक धमनी ठरणार आहे. तर हे दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणजे DPIA काय आहे? हा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा म्हणजे DMICचा एक अत्यंत महत्त्वाचा हिस्सा आहे. याचा उद्देश फक्त एक बंदर बनवणं नाही, तर पश्चिम महाराष्ट्राला थेट समुद्राशी जोडून एक मोठं व्यावसायिक आणि लॉजिस्टिक्सचं केंद्र बनवणं आहे. या प्रकल्पाची भव्यता या आकड्यावरून लक्षात येते. माणगाव, रोहा, मुरुड आणि श्रीवर्धन या तालुक्यांमधली तब्बल 6561 एकर जमीन या औद्योगिक केंद्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. हा खूप मोठा परिसर आहे. आता बोलूया पैशांबद्दल. या प्रकल्पामुळे या संपूर्ण परिसरात अंदाजे 38,000 कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. एवढी मोठी रक्कम या भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकू शकते. आणि या गुंतवणुकीचा सगळ्यात मोठा आणि थेट फायदा काय असेल तर तो म्हणजे रोजगार. या प्रकल्पामुळे या भागात तब्बल 1,14,000पेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकरीच्या संधी निर्माण होतील, ज्यामुळे दक्षिण रायगडच्या विकासाला एक नवी मोठी चालना मिळेल. आता विचार करा, एका बाजूला हजारो कोटींची गुंतवणूक आहे, लाखो नोकऱ्या आहेत, एका संपूर्ण प्रदेशाच्या विकासाचं भव्य स्वप्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक अगदी साधा छोटासा अडथळा आहे, ज्याने हे सगळं काही थांबवून ठेवलंय. आणि हाच या कथेतील सर्वात मोठा विरोधाभास आहे. हा हजारो कोटींचा प्रकल्प, हा विकासाचा महामार्ग थांबलाय तो फक्त आणि फक्त 7 किलोमीटरच्या एका छोट्याशा रस्त्यामुळे. हो, अगदी बरोबर. कुंभ्याची वाडी ते घोळ हा जेमतेम 7 किलोमीटरचा तुकडा पूर्ण न झाल्यामुळे संपूर्ण कनेक्टिव्हिटी ठक्क झालीय. आणि खरी अडचण इथेच आहे. हा 7 किलोमीटरचा रस्ता 2 जिल्ह्यांच्या हद्दीत विभागला गेलाय. यातला 4 किलोमीटरचा भाग रायगड जिल्ह्यात येतो आणि उरलेला 3 किलोमीटरचा भाग पुणे जिल्ह्यात. आणि याच 2 प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे हा छोटासा तुकडा अनेक वर्षांपासून रखडलाय. सोप्या भाषेत सांगायचं तर ही प्रशासकीय अनास्थेची केस आहे. इथे कोणतीही मोठी तांत्रिक अडचण नाही किंवा पैशांची कमतरता नाही. अडथळा आहे तो फक्त 2 जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा. आणि यामुळेच ज्याला आपण तारीख पे तारीख म्हणतो तसं लोकांच्या फायद्याचं काम वर्षानुवर्ष रखडलं आहे. या दिरंगाईचे परिणाम काही फक्त कागदावर दिसत नाहीत, ते लोकांच्या रोजच्या जगण्यावर आणि या प्रदेशाच्या थांबलेल्या विकासावर स्पष्टपणे दिसून येतात. चला बघूया की एका लहानशा रस्त्यामुळे एक मोठी संधी कशी वाया जात आहे. सध्याचा ताम्हिणी घाट मार्ग त्याच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त वापरला जातोय. त्यामुळे वाहतूक कोंडी, पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका आणि वाढते अपघात या सगळ्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि सुरक्षितता दोन्ही धोक्यात आला आहे. त्यामुळे एका सुरक्षित आणि वेगवान पर्यायाची गरज आज मतमत जास्त आहे. त्यामुळे आपल्यासमोर 2 चित्र अगदी स्पष्ट आहेत. एकीकडे आहे तीच रखडलेली परिस्थिती जिथे संधी वाया जात आहे, आणि दुसरीकडे आहे एक उज्ज्वल भविष्य
जिथे हा मार्ग पूर्ण झाल्यास व्यापार, पर्यटन आणि रोजगार या सगळ्याला प्रचंड मोठी चालना मिळेल. निवड अगदी सोपी आहे, पण कृती मात्र अजूनही अपूर्ण आहे. आणि गंमत म्हणजे या प्रकल्पातलं बहुतेक काम पूर्ण झालेलं आहे. माणगाव ते कुंभेपर्यंतचा रस्ता तयार आहे. डोंगरातून बोगदाही खोदला गेला आहे. पण फक्त त्या शेवटच्या 7 किलोमीटरच्या कामाअभावी या सगळ्या गुंतवणुकीवर आणि मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ आलीय. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण पुन्हा त्याच मूळ मुद्द्यावर येतो. ही समस्या तंत्रज्ञानाची नाही, निधीची नाही. ही समस्या आहे निव्वळ प्रशासकीय समन्वयाची. रायगड आणि पुणे या 2 जिल्ह्यांमधली ही दरी सांधणं हेच या प्रकल्पाच्या यशाचं शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. आणि इथेच या समस्येचं मूळ दडलंय. एका राष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या प्रकल्पाचं भवितव्य 2 जिल्ह्यांच्या स्थानिक पातळीवरच्या समन्वयावर अडकलंय. म्हणजे सूक्ष्म पातळीवरचं एक प्रशासकीय अपयश राष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या प्रगतीला रोखतंय. आणि यामुळेच एक शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. 2 जिल्हा प्रशासनांना फक्त 60 किलोमीटरचा रस्ता जोडून या प्रदेशाचं 38,000 कोटी रुपयांचं भविष्य घडवण्यासाठी नक्की आणखी किती काळ लागणार आहे? या प्रश्नाचं उत्तर कदाचित एकाच शब्दात आहे: राजकीय इच्छाशक्ती.